गुड मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता माझा उपवास, म्हणजेच की आज होता शुक्रवार, त्याच्यामुळे उपवास होता. त्यानंतर उठायची इच्छा नव्हती, उठले वगैरे. नंतर चहा वगैरे ठेवला, दूध गरम केलं आणि नंतर पाणी गरम केलं. मसाल्याचे पाणी प्यायलं, कारण का सर्दीने घसा खूप दुखत होता, कफही झालं होतं सर्दी. त्यानंतर पाणी वगैरे पियाली, आंघोळ वगैरे झाली, फ्री झाली आहे. दिवा बत्ती त्याच्यानंतर आणि आमची लाईटच गेली आता, कधी येते काय माहिती नाही. इथे टाकले आहे शाबू तांदूळ भिजायला. उपवास आहे आज शुक्रवार, संतोषी मातेचा. तर चला भेटूया थोड्या वेळाने. इथे शेंगदाणे भाजून झाले आहेत आणि मी अगोदरच शाबू तांदूळ भिजत टाकले होते. तर चला, तर पुढे करूया कंटिन्यू व्हिडिओ. हे आपण तेल गरम करून त्याच्यात जिरं, मिरची, कढीपत्ता टाकला, मस्तपैकी तडतडला. टाकूया बटाटे पण मस्तपैकी लाल परतवून घेऊया. तिथे आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी. शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटून ठेवलं आहे, त्याला जरा सॉफ्ट होऊ द्या, मग पुढचं दाखवते. तयार झाली आहे साबुदाण्याची खिचडी आणि इथे श्रियान दाल खिचडी खातोय त्यासाठी. तर चला या तुम्ही सर्वांनी जेवायला. चला, खिचडी झाली रेडी. बघूया टेस्ट करून कशी लागते. छान झालं. तुम्ही पण या खिचडी खायला. त्याची दाल खिचडी खातोय, त्याला मी भरवते आणि एका साईडला मी खिचडी खाते. त्याच्यानंतर संध्याकाळी डाळ भात बनवलं, मेथीची भाजी बनवली, वाटाण्याची भाजी बनवली, कारण का उपवास होता त्याच्यामुळे चपात्याही बनवायच्या होत्या. त्यानंतर गोडमध्ये गुलाबजाम बनवले होते, एका साईडला भात लावलेला. जेवण वगैरे झालं, त्यानंतर जेवायला वगैरे बसलो, जेवलो वगैरे, उपवास वगैरे सोडला. रात्री गुलाबजाम खाल्ले स्वीट म्हणून. हा माझा मिनी ब्लॉग कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जे कोणी नवीन बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय संतोषी माता.